नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3 दैहिक विकृती आणि वियोजित विकृती हे प्रकरण अभ्यासत आहोत. यामध्ये आज जो टॉपिक आपण अभ्यासणार आहोत त्याचे नाव आहे आजारविषयक चिंता विकृती. त्यालाच रोगभ्रम विकृती असे सुद्धा म्हटले जाते. चला तर मग पाहूया की ही विकृती म्हणजे नेमके काय. तर आजारविषयक चिंता विकृती किंवा रोगभ्रम विकृती यालाच इलनेस अँझायटी डिसऑर्डर किंवा हायपोकॉन्ड्रियासिस असे म्हटले जाते. या टॉपिकमध्ये आज आपण या आजारविषयक चिंता विकृतीची व्याख्या, त्याचे स्वरूप, लक्षणे आणि कारणे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. DSM-4 मध्ये यालाच हायपोकॉन्ड्रियासिस असे म्हटले गेलेले आहे. म्हणजेच फिअर ऑफ इलनेस, आजाराविषयी व्यक्तीला किंवा रुग्णाला वाटणारी भीती किंवा चिंता. याची व्याख्या देताना आपल्याला असे म्हणता येईल की प्रत्यक्षात व्यक्तीला कोणताही शारीरिक आजार झालेला नसतो, तरीही त्याच्या मनात आजाराबद्दलची भीती असते, म्हणून याला आजारविषयक चिंता विकृती असे म्हणतात किंवा रोगभ्रम विकृती असे म्हटले जाते. यानंतर अजून एक व्याख्या आपल्याला इथे सांगता येईल, ती म्हणजे किरकोळ शारीरिक समस्यांचे चुकीच्या अर्थबोधामुळे आपल्याला गंभीर दुर्धर व्याधी झालेली आहे किंवा गंभीर व्याधी होणार आहे या कल्पनेने पछाडणे म्हणजे रोगभ्रम विकृती किंवा आजारविषयक चिंता विकृती होय. उदाहरणार्थ, रुग्ण व्यक्तीच्या पोटात थोडेफार दुखत असेल तर ती विचार करते की आपल्याला पोटाचा कॅन्सर झालेला असावा. थोडाफार डोकेदुखीचा त्रास झालेला असेल तर आपल्याला ब्रेन ट्यूमर झाला असावा. छातीत थोड्याफार वेदना होत असतील तर हृदयरोग झालेला असावा, असा गैरसमज रुग्णांमध्ये दृढ होतो. काही रुग्ण एड्सच्या भीतीने वारंवार त्यांची ब्लड टेस्ट करतात, म्हणजेच रक्त तपासणी करून घेत असतात. त्यांच्या शारीरिक तपासणीचे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल येत असतात आणि डॉक्टरांनी त्यांना हे वारंवार सांगूनही ते डॉक्टरांकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आणि ते सातत्याने त्यांचे डॉक्टरही बदलण्याचा प्रयत्न करत असतात. किरकोळ शारीरिक तक्रारीवरून ह्या रुग्ण व्यक्ती वेगवेगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे धाव घेत असतात. सातत्याने 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ या आजाराची भावना जर रुग्णामध्ये दिसून येत असेल किंवा ही लक्षणे दिसून येत असेल तर या विकृतीचे नाव किंवा या विकृतीला रोगभ्रम विकृती किंवा आजारविषयक चिंता विकृती असे म्हटले जाते. रुग्ण व्यक्तीला वाटते की आपल्याला झालेला आजार खूप मोठा आहे किंवा गंभीर आहे, परंतु त्याचे निदानच डायग्नोसिसच व्यवस्थित होत नाही आहे. त्यामुळे वारंवार हा असा विचार करून या रुग्ण व्यक्तींचे व्यावसायिक जीवन, कौटुंबिक जीवन विस्कळीत होत असते. त्याचबरोबर वारंवार वेगवेगळ्या डॉक्टरांकडे त्यांचे रिपोर्ट्स दाखवत असल्यामुळे किंवा वेगवेगळ्या टेस्ट करत असल्यामुळे, म्हणजेच PET स्कॅन, CT स्कॅन, MRI अशा वेगवेगळ्या टेस्ट करूनही त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल येत असतात. त्यामुळे या रुग्ण व्यक्तींचा पैसा हा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. हे रुग्ण सुशिक्षित असतात. त्यांना झालेल्या आजाराबद्दलच्या गुगलवरून, नेटवरून अनेक सर्चिंग करून प्रिंट्स घेऊन येतात व फोटो घेऊन येतात, माहिती घेऊन येतात आणि मग अशा रुग्णांना डॉक्टरांना कन्व्हिन्स करणे फार अवघड होते. मग डॉक्टर अशा रुग्णांना मेडिसिन देतात. हे मेडिसिन दिल्यानंतर हे रुग्ण शांत होतात. कधीकधी
पेशंट किंवा रुग्ण स्वतःहून डॉक्टरांना सांगतात की मला खूप मोठा आजार झालेला आहे, मला व्यवस्थित तपासा किंवा व्यवस्थित चेक करा. प्रत्यक्षात रुग्णाला कोणताही आजार नसतो. त्याला तो आजार झाला आहे याबद्दलची भीती मनामध्ये असते. म्हणून या अशा आजाराला हायपोकॉन्ड्रियासिस असे म्हटले गेलेले आहे. रुग्ण व्यक्ती नेहमी नेहमी नवीन आजाराच्या तक्रारी डॉक्टरांकडे घेऊन येत असतात. अशा पेशंटसाठी फॅमिली सपोर्ट असणे खूप गरजेचे असते. औषधे डॉक्टरांनी जी दिलेली असतात त्या औषधांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये डाऊट्स येतात, शंका निर्माण होत असतात. त्यांना असे वाटते की डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे मला काही साईड इफेक्ट्स झाले तर मला आणखी दुसरा आजार होण्याची शक्यता आहे. म्हणून असे रुग्ण डॉक्टरांनी जे औषधे दिलेले असतात त्याचेही गुगलवर जाऊन सर्व चेक करणार की त्याचे काही साईड इफेक्ट्स तर नाहीत ना. विशेष म्हणजे कधीकधी डॉक्टरांनाही माहीत नसते की याचे काही परिणाम होऊ शकतात. म्हणजे इतक्या खोलवर जाऊन हे रुग्ण त्या आजाराचे जे सर्चिंग आहे किंवा माहिती जी आहे ती शोधून काढत असतात. म्हणून अशा रुग्णांना कधीकधी डॉक्टरही वैतागून जातात. कारण की हे रुग्ण प्रत्यक्षात नॉर्मल असतात, परंतु स्वतःहून ते सांगतात की मला कुठला तरी आजार झालेला आहे. म्हणून डॉक्टर त्यांच्या आजाराकडे फारसे गांभीर्याने बघत नाही. तसेच त्या रुग्णांच्या आजाराचे मूळ हे डॉक्टर मानसिक कारणामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून हे रुग्ण कधीकधी क्रोधित होतात किंवा अस्वस्थ होतात. म्हणून अशा रुग्णांना फॅमिली सपोर्ट मिळणे खूप गरजेचे असते. फॅमिलीतील लोकांनी रुग्णांना औषधांबद्दल व्यवस्थित माहिती दिली तर हे रुग्ण 4 ते 8 आठवड्यात बरे झालेले दिसून येतात. कधीकधी हे रुग्ण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन कंटाळतात किंवा काही डॉक्टरही या रुग्णांना सायकियाट्रिस्टकडे जाण्याचा सल्ला देतात. परंतु हे रुग्ण सायकियाट्रिस्टकडे जात नाहीत. त्यांना वाटते की आपण वेडे नाही असा विचार ते करतात. रिॲलिटीमध्ये किंवा वास्तवतेमध्ये या रुग्णांना कोणताही आजार नसतो. तरीसुद्धा हे रुग्ण खूप स्ट्रेसमध्ये येतात, नेहमी ताणात असतात, नेहमी नकारात्मक विचार करत बसतात. म्हणजेच आपल्याला अतिशय गंभीर म्हणजेच HIV सारखा आजार झालेला आहे, कॅन्सर झालेला आहे, एवढी मोठी समस्या असूनही माझी टेस्ट किंवा माझे रिपोर्ट निगेटिव्ह का येतात असे विचार हे रुग्ण करत असतात. कधीकधी हे रुग्ण जर जास्त सेन्सिटिव्ह असतील, सहनशील असतील तर त्यांना पटकन हा आजार होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे या रुग्णांचा आत्मविश्वास हा कमी होऊन जातो. सेल्फ एस्टीम हा कमी होतो. त्याचबरोबर यांचे सामाजिक, भावनिक, व्यावसायिक, कौटुंबिक जीवन याच्यावरती त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. कुणीतरी आपल्याला पनिश करते, शिक्षा देते म्हणून त्यांना गिल्टी फील होते. त्यामुळे हे रुग्ण अनेक अनोळखी ठिकाणी फिरताना दिसून येतात. तर अशा या वागण्याचे कधीकधी डॉक्टरांना, कुटुंबातील व्यक्तींना त्यांचे वागणे किंवा वर्तन जे आहे ते समजत नाही. तर अशा प्रकारे ही जी विकृती आहे किंवा हा जो आजार आहे याला आजारविषयक चिंता विकृती किंवा रोगभ्रम विकृती असे म्हटले जाते. रोगभ्रम विकृतीच्या अनेक रुग्णांमध्ये चिंता विकृती आणि कधीकधी डिप्रेशनची म्हणजेच नैराश्याची लक्षणंसुद्धा आढळून येत असतात. चला तर मग बघूया की या आजारविषयक चिंता विकृतीची लक्षणे कोणकोणती आहेत. सिम्पटम्स. हा जो आजार आहे तो एक मानसिक आजार म्हणून ओळखला जातो. त्यालाच मेंटल इलनेस असे म्हणतात. यामध्ये रुग्णाला
शरीरासंबंधी कुठलाही आजार नसतो, परंतु आजाराची भीती या रुग्णाच्या मनामध्ये असते. या आजारामध्ये दुसरे लक्षण जे दिसते ते म्हणजे ताण आणि चिंता, स्ट्रेस अँड एन्झायटी हे दोन्हीही एकत्रितपणे रुग्णाच्या बाबतीत दिसून येतात. या आजारामध्ये कोणतेही लक्षण नसते, नो सिम्पटम्स, म्हणजेच शारीरिक लक्षण कुठलेही नसते, कारण की हा आजार मानसिक स्वरूपाचा असतो. त्याचबरोबर या आजारामध्ये कोणत्याही शरीराबाबत समस्या दिसून येत नाही, कुठलाही फिजिकल प्रॉब्लेम नसतो. रुग्ण व्यक्तीला वाटते की आपल्याला खूप मोठा आजार झालेला आहे, जसे की कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, एड्स, हार्ट अटॅक अशा प्रकारे मोठा आजार झालेला आहे, अशी लक्षणं या रुग्णामध्ये दिसून येतात. त्यालाच सिरियस इलनेस असे म्हटले आहे. हे रुग्ण या अशा विचारामुळे कोणाशीही बोलत नाही, म्हणजेच हे अगदी एकटे एकटे राहायला लागतात. त्याचबरोबर यांना मित्र नसतात. यांच्या अशा वागण्यामुळे नकारात्मक विचार नेहमी करत असल्यामुळे यांचे मित्र यांच्यापासून दुरावतात. त्याचबरोबर त्यांच्या नातेसंबंधावर, व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. या रुग्णांचा त्यामुळे आत्मविश्वास जो आहे, कॉन्फिडन्स जो आहे तो लो होऊन जातो, कमी होऊन जातो. त्याचबरोबर सेल्फ एस्टीम म्हणजेच स्वआदरभावही कमी होऊन जातो. त्याचबरोबर या रुग्णांच्या बाबतीत पुढचे लक्षण आपल्याला दिसते ते म्हणजे भावनिक संबंधही यांचा राहिलेला नसतो, इमोशनल बॉन्डिंग नसते. तर ही सर्व लक्षणे रुग्ण व्यक्तीमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी टिकून राहिली तर अशा आजाराला किंवा अशा विकृतीला आजारविषयक चिंता विकृती असे म्हटले जाते किंवा रोगभ्रम विकृती असे म्हटले जाते. यानंतर पाहूया या आजाराची कारणे, कॉजेस. आजारविषयक नकारात्मक विचार करणे. यामुळे रुग्णामध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात बळावलेला दिसून येतो, म्हणजेच निगेटिव्ह थिंकिंग. वास्तव काय आहे, रियालिटी काय आहे हे रुग्ण व्यक्ती समजूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे नकारात्मक वृत्ती वाढत जाते आणि रुग्ण व्यक्तीला वाटते की माझा आजार खूप भयंकर आहे आणि त्या आजाराबद्दलची भीती, चिंता तिच्या मनामध्ये निर्माण होत राहते. औषधांच्या बाबतीत मनामध्ये शंका निर्माण होतात. मेडिसिनच्या बाबतीत रुग्ण व्यक्ती डॉक्टरांवरती डाऊट घेतात की मला हा आजार झालेला आहे, त्यावर डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट केलेली आहे, त्यामुळे माझा आजार बरा होत नाही आहे, अशा शंका या रुग्ण व्यक्तीच्या मनामध्ये औषधांच्या बाबतीत निर्माण होत असते. रुग्ण व्यक्ती जर सहनशील असेल तर त्यांना हे आजार पटकन होण्याची शक्यता असते. म्हणजेच रुग्ण व्यक्ती जास्त सेन्सिटिव्ह असेल तर ते कुठल्याही प्रकारचा धक्का, आघात सहन करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना आजारविषयक चिंता, विकृती जी आहे ती निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर मनोविश्लेषणवादी शास्त्रज्ञांच्या मते रोगभ्रम किंवा आजारविषयक विकृतीच्या माध्यमातून आक्रमक आणि विध्वंसक प्रवृत्तीचे रूपांतर शारीरिक तक्रारींद्वारे व्यक्त करण्याचा व्यक्तीचा प्रयत्न दिसतो. पूर्वी जर एखादे वाईट कृत्य केलेले असेल तर त्या कृत्याची, त्या वर्तनाची अपराध भावना या रुग्णाच्या मनात असते. जन्मजात दृष्ट प्रवृत्ती असते. त्याचबरोबर निम्नस्तर आदर असतो, आत्मकेंद्रित वृत्ती असते. या भावनांची वेदनानुभूती शारीरिक व्याधीच्या माध्यमातून भरपाई करण्याचा प्रयत्न रुग्ण व्यक्ती करत असते. कधीकधी इतरांची सहानुभूती मिळावी, मदत मिळावी, हा एक समाजमान्य मार्ग रोगभ्रम विकृतीद्वारे
प्राप्त करण्याचा प्रयत्न करताना रुग्ण व्यक्ती दिसून येतात. आपली मानसिक स्थिती अभिव्यक्त करण्यात हे अस्वस्थ वाटतात. अशा व्यक्ती रोगभ्रम विकृतीच्या किंवा आजारविषयक चिंता विकृतीच्या माध्यमातून ती संधी साध्य करण्याचा किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर बोधात्मक विचारसरणी. बोधात्मक शास्त्रज्ञ या आजाराचे मूळ व्यक्तीच्या सदोष किंवा अविवेकी बोधात्मक चौकटीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक अध्ययन विचारसरणीद्वारे आपल्याला असे म्हणता येईल की जीवनातील आव्हान, जबाबदाऱ्या, जोखीमयुक्त कार्य यापासून आपली सुटका व्हावी. हा सुटकेचा मार्ग म्हणजे रोगभ्रम विकृती असे अध्ययनवादी शास्त्रज्ञांचे मत आहे. काही शास्त्रज्ञ रोगभ्रम विकृतीला चिंता आणि डिप्रेशनचे सौम्य रूप मानतात. ते जीवनातील खिन्नता, उदासीनता, एकाकीपणा रोगभ्रम विकृतीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी लहानपणाचे अनुभव किंवा बाल्यकालीन अनुभव हे सुद्धा या आजाराला कारणीभूत ठरतात. बाल्यकालीन दीर्घ मुदतीचा आजार, पालकांनी मुलांची बालपणी अवास्तव काळजी घेणे अशा अनुभवातून ही विकृती उद्भवते असे कोलमन यांचे मत आहे. यानंतर बघूया या आजारावरील विविध प्रकारचे उपचार किंवा ट्रीटमेंट. रुग्णांना क्युअरपेक्षा केअरची गरज असते, हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर रुग्णांना मानसिक आधार देणे, सहानुभूती हवी असते. म्हणून रुग्णाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या समस्येचे मूळ किंवा आजाराचे मूळ वैद्यकीय नसून, शारीरिक नसून मानसिक आहे हे त्यांना स्पष्टपणे सांगणे. तर यामध्ये पहिला जो उपचार आहे तो म्हणजे समूह उपचार. यालाच ग्रुप थेरपी असे म्हटले जाते. यामध्ये सर्व एकसमान असणारा जो आजार आहे, या आजाराचे रुग्ण एकत्र बोलावले जातात, त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि आजाराची कोणती लक्षणे आपल्यामध्ये आहेत यावर रुग्ण चर्चा करतो. म्हणजे सर्व सेम टाईपचे रुग्ण यामध्ये बोलावले जातात, एकमेकांशी चर्चा केली जाते आणि त्या चर्चेतून ह्या रुग्णांचा आजार जो आहे तो कुठेतरी कमी झाल्यासारखा दिसून येतो. त्यानंतर मानसोपचार, सायकोथेरपी यामध्ये रॅशनल थिंकिंग जे आहे ते केले जाते. त्यानंतर औषधी, अँटी ड्रग्ज. रुग्ण व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात चिंता असेल, आजाराची भीती असेल, अँझायटी असेल तर अँटी ड्रग्ज जे आहेत ते दिले जातात. त्यानंतर संमोहन, ज्याला हिप्नॉटिझम असे म्हटले जाते, यामध्ये रिलॅक्सेशन टेक्निक्स या रुग्णाला शिकविल्या जातात. म्हणजेच रुग्ण व्यक्तीने शांत कसे राहावे हे यामध्ये शिकविले जाते. नकारात्मक विचाराकडून सकारात्मक विचार कसा केला पाहिजे हे इथे रुग्णाला सांगितले जाते. त्यानंतर औषधोपचार, मेडिकल थेरपी. यामध्ये रुग्ण व्यक्तीला औषधोपचारामध्ये चिंतारोधक व नैराश्यरोधी औषधे उपयुक्त ठरत असतात आणि या औषधोपचाराने 4 ते 8 आठवड्यात रुग्णामध्ये फरक झालेला दिसून येतो. तर अशा प्रकारे हे उपचार या आजारविषयक चिंता विकृती किंवा रोगभ्रम विकृतीच्या रुग्णांसाठी वापरली जाते. तर आज आपण इथे आजारविषयक किंवा रोगभ्रम विकृती जी आहे तिची व्याख्या, स्वरूप, लक्षणे, कारणे आणि उपचार सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.